इस न्यूज के प्रायोजक हैं वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापुर। आज़ादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर शहर के शास्त्री नगर परिसर में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के संपर्क कार्यालय में हुई तोड़फोड़ मामले में एक आरोपी को कोर्ट से मिली जमानत। इस मामले की अधिक जानकारी खुद एडवोकेट रियाज शेख ने दी है। सोलापूर येथील शास्त्रीनगर भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड करून नुकसान केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी शफी शकील करनकोट या सोलापूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी जामीन मंजूर केलेला आहे। यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी सोलापूर येथील शास्त्रीनगर परिसरामधून रॅली जात असताना सदर मोटरसायकल रॅलीवरती काही अज्ञात लोकांनी दगडफेक करून सदर रॅलीमध्ये असलेल्या कार्यकर्त्यांना गंभीर स्वरूपाची जखमी केलेले होते आणि सदर प्रकरणातील गुन्हा सोलापूर येथील सदर बाजार पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल झालेला होता। सदर गुन्ह्यामध्ये सदर बाजार पोलिसांनी शास्त्रीनगर परिसरातील असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातील बाहेर असलेले सीसीटीव्ही फुटेज जप्त करून सदर फुटेजच्या आधारे आरोपींना निष्पन्न करून त्यांच्या विरुद्ध भादवी कलम 326 व 307 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेली होती व त्यांच्यावर कारवाई केलेली होती। सदर गुन्ह्यातील अटक झालेल्या आरोपींना सोलापूर येथील सत्र न्यायालयामार्फत जामीन मंजूर झाल्यानंतर सदर आरोपींनी ज्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांना अटक करण्यात आली होती, सदरचा राग मनात धरून सदर कार्यालयाचे सीसीटीव्ही फुटेज तसेच कार्यालयाच्या काचा, कार्यालयामध्ये असलेले सामान, बॅनर अशा इत्यादी सामानाची तोडफोड दिनांक 28/2/2024 रोजी केल्याने सदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश सचिव श्री सलीम नदाफ यांनी शास्त्रीनगर येथे झालेल्या घटनेची फिर्याद सदर बाजार पोलीस स्टेशन येथे दाखल केल्याने आरोपी यांच्या विरुद्ध भादवी कलम 143, 427, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नामे शफी शकील करनकोट याचं देखील नाव त्या गुन्ह्यामध्ये दाखल झाल्याचं आम्हाला समजल्याने आम्ही सोलापूर येथील न्यायालयामध्ये आरोपी शफी शकील करनकोट यांना स्वतःहून हजर केलं व मेहरबान न्यायालयासमक्ष उभे केले असता त्या ठिकाणी आम्ही जामीनचा अर्ज सादर केला आणि एकंदरीत घडलेली घटना यामध्ये शफी करनकोट याचा कुठल्याही प्रकारचे सहभाग नाही। त्यामध्ये घटनेच्या दिवशी तो त्या ठिकाणी उपस्थित नव्हता। विनाकारण त्याच्या नावाने खोटी फिर्याद सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी दाखल केलेली आहे। त्या ठिकाणी असलेल्या राजकीय वैमनस्यातून सदरची खोटी फिर्याद दाखल झाल्याचं आम्ही प्रथमदर्शनी मेहरबान कोर्टात सांगितलं। तसेच घडलेल्या घटनेसंदर्भात व दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये आरोपीच्या विरुद्ध लावण्यात आलेले कलमे ही गंभीर स्वरूपाची नाहीत। आरोपीला जामीन देण्यास विनंती केली असता आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी श्री विक्रमसिंह भंडारी साहेब यांनी आरोपी नामे शफी शकील करनकोट यास रक्कम ₹7,500 जात मुचलक्यावर व जामीन कद्व्यावर जामीन मंजूर केलेला आहे।